नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 6वी, विषय गणित। आजचा आपला घटक आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म, ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज। थोडस आपण आठवूया। आपण बिंदू, रेषाखंड, रेषा याबद्दल माहिती घेतलेली आहे। या ठिकाणी आपल्याला हे रेषाखंड दिसत आहेत बघा। या वेगवेगळ्या आकृत्यांमध्ये आपल्याला हे रेषाखंड दिसत आहेत। आता हे जे रेषाखंड आहेत, पहिल्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं तर बघा किती रेषाखंड आहेत, 3। दुसऱ्या आकृतीत पण 3 रेषाखंड आणि तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 3 रेषाखंड आहेत। सो इन figure A, B and C, all these figures there are 3 line segments, right? So out of these, which is the figure of a triangle? Which of these figure is a triangle? Can you guess? Dear friends, if all there are 3 segments joined together, we can say that it is a triangle. So triangle is a closed figure. There are 3 line segments, but they should be closed. तर ती पहिल्या आकृतीमध्ये इन फिगर ए 3 रेषाखंड आहेत पण ते जोडलेले नाहीत। तिसऱ्या आकृतीत म्हणजेच इन फिगर सी आकृतीमध्ये सुद्धा 3 रेषाखंड आहेत पण ते जोडलेले नाहीत आणि म्हणूनच पहिली ए आणि सी या 2 आकृत्या त्रिकोणाच्या नाहीत। फक्त बी ही आकृती त्रिकोणाची आहे। त्रिकोण म्हणजे काय? व्हॉट इज अ ट्रायंगल? 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। अ ट्रायंगल इज अ क्लोज्ड फिगर, सी क्लोज्ड फिगर, दिस इज इम्पॉर्टंट, मेड बाय जॉइनिंग 3 non-collinear points by line segments. सो क्लोज्ड फिगर, बंदिस्त आकृती। त्रिकोण ही काय आहे? बंदिस्त आकृती। 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणारी बंदिस्त आकृती म्हणजेच त्रिकोण होय। मग या त्रिकोणाची आपण आता ओळख करून घेणार आहोत। त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते आहेत ते समजून घेणार आहोत। त्रिकोणाच्या आपण बघितलं की 3 नैकरेषीय बिंदू आपल्याला आवश्यक आहेत। या ठिकाणी ही आकृती तुम्हाला दिसतेय, या आकृतीचं नाव तसंच या त्रिकोणाचे हे बिंदू जे आहेत त्या बिंदूंना काय म्हणतात? 3 हे रेषाखंड आपण जोडलेले आहेत या त्रिकोणाच्या बाजू, आणि ज्या वेळेला 2 बाजू एकत्र येतात, एका बिंदूमध्ये मिळतात, त्यावेळेला तयार होतो कोन। मग या त्रिकोणाचे कोन, त्रिकोणाच्या बाजू, त्रिकोणाचे शिरोबिंदू याविषयी आपण जाणून घेणार आहोत। मग त्रिकोणाचे नाव काय आहे? हा त्रिकोण ABC कसं लिहिलं जातं बघा? त्रिकोण ABC, आपण चिन्ह काढायचं हे त्रिकोणाचं आणि त्याच्या पुढे ABC असं लिहिलं। आता या त्रिकोणाचे शिरोबिंदू, शिरोबिंदू कोणकोणते आहेत बघा? तर बिंदू A, दुसरा आहे बिंदू B,
आणि तिसरा आहे बिंदू सी. तर ए, बी आणि सी हे त्रिकोणाचे काय आहे? शिरोबिंदू आहे. आपण शिरोबिंदूंबद्दल जाणून घेतलेलं आहे. आणि कोणामध्ये ज्या वेळेला आपण कोण शिकलेलो आहोत त्यावेळेला शिरोबिंदू म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. ज्या वेळेला हे दोन रेषाखंड एका बिंदूत येऊन मिळतात तो बिंदू म्हणजेच त्या कोणाचा शिरोबिंदू होय. बरोबर. तसं त्रिकोणामध्ये या ठिकाणी हे दोन रेषाखंड ए बिंदूत जुळलेले आहेत, दुसरे दोन रेषाखंड बी बिंदूत आणि दुसरे दोन रेषाखंड सी बिंदूत. तर अशा प्रकारे ए, बी, सी हे त्रिकोणाचे शिरोबिंदू झाले. आता त्रिकोणाच्या बाजू बघा. रेषाखंड एकत्र येऊन बंदिस्त आकृती तयार झाली आहे. 3 नैकरेषीय बिंदू म्हणजेच हे झाले त्रिकोणाचे शिरोबिंदू. आता या 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडले जातात. म्हणजेच ए, बी हा जोडला गेला. हे दोन नैकरेषीय बिंदू जोडले गेले ए, बी या रेषाखंडाने. बी आणि सी हे दोन बिंदू जोडले बी, सी या रेषाखंडाने. आणि ए आणि सी हे जोडले ए, सी या रेषाखंडाने. मग या झाल्या त्रिकोणाच्या बाजू. बघा, बाजू ए, बी, त्यानंतर बाजू बी, सी आणि तिसरी बाजू ए, सी. तर अशा प्रकारे या त्रिकोणाच्या 3 बाजू आपल्याला मिळाल्या. आता पुढे आपण बघणार आहोत त्रिकोणाचे कोन. बरोबर. तर पहिला कोन बघा कुठला आहे? कोन ए, बी, सी. म्हणजेच हा कोन दिसतोय आकृतीत, कोन ए, बी, सी. तर ए, बी आणि बी, सी या दोन रेषाखंडांनी मिळून तयार झालेला कोन आहे कोन ए, बी, सी. दुसरा कोन बी, ए, सी. बघा, बी, ए, सी म्हणजेच रेषाखंड बी ए आणि रेषाखंड सी ए. बाजू ए, बी आणि बाजू ए, सी यांनी तयार झालेला कोन कोन ए. म्हणजेच तो आपण जो 3 अक्षरी नावाने लिहिला बी, ए, सी. आणि तिसरा आहे कोन ए, सी, बी. सो ए, सी and BC. So 3 angles we get. Angle ABC which is formed by the side AB and side BC. See here BB, so B is common, ABC. Next angle BAC which is formed by side BA, that is AB, and side AC. See here A common. And third one angle ACB which is formed by side AC and side BC, so C is common, so angle C. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणाचं नाव, वाचन कसं करायचं ते बघितलं. शिरोबिंदू, त्रिकोणाच्या बाजू आणि त्रिकोणाचे कोन समजून घेतले. तर त्रिकोणाचे बाजूंवरून कोणते प्रकार पडतात ते आपण आता बघणार आहोत. टाइप्स ऑफ ट्रायंगल्स बेस्ड ऑन साइड्स. ओके. फर्स्ट टाइप इज इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुज त्रिकोण. सम म्हणजेच समान आणि भुज म्हणजेच बाजू. समान बाजू असणारे त्रिकोण. बघा, इक्वी मीन्स इक्वल, लॅटरल सो इक्वल sides, so triangle with equal sides. So this is a triangle MNO. Now see the lengths of these 3 sides, that is side MN equal to 5 centimeter, side NO is equal to 5 centimeter and side MO is also equal to 5 centimeter. Means all the 3 sides of these triangles are equal. तर ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजूंची लांबी समान असते अशा त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. अ ट्रायंगल विथ ऑल 3 sides are equal is called an equilateral triangle. So in this figure all the 3 sides of this triangle are equal. Now we can also show this by this symbol, means
only one side this symbol we are drawing, or you can take two symbols like this, but they should be same on all the sides. आपण या चिन्हाने सुद्धा दाखवू शकतो की या तिन्ही बाजू समान आहेत. म्हणजेच काय, दोन दोन आपण चिन्ह काढली तर दोन्ही म्हणजेच काय, तिन्ही बाजू या समान लांबीच्या आहेत. किंवा आपण अशा प्रकारे एका चिन्हाने सुद्धा दाखवू शकतो की तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत, म्हणजेच हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे. दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण, आयसोस्केल्स ट्रायंगल. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे भुजा किंवा बाजू. म्हणजे समद्विभुज त्रिकोण म्हणजेच काय, तर दोन भुजा समान असणारा त्रिकोण. ओके, आता बघा या आकृतीत हा त्रिकोण आहे ABC. या ABC मध्ये बघा AB आणि AC या दोन भुजा 5 सेंटीमीटरच्या आहेत. बरोबर, म्हणजेच दोन भुजा समान आहेत आणि म्हणून हा त्रिकोण झाला समद्विभुज त्रिकोण. आता या भुजा समान आहेत हे आपण या पद्धतीने पण दाखवू शकतो. बघा या ठिकाणी या ज्या आपण रेषा दाखवलेल्या आहेत याचा अर्थ दोन दोन दाखवलेल्या आहेत, म्हणजे या दोन्ही समान आहेत. तुम्ही एक एक पण दाखवली तरी सुद्धा याचा अर्थ काय होतो की या दोन भुजा समान आहेत. म्हणजेच ज्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी समान असते अशा त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. या ठिकाणी जरी आपल्याला हे 5 सेंटीमीटर दिलेले नसतील, फक्त असं दाखवलं या ठिकाणी ही बाजू आणि ही बाजू असं दाखवलं तरी सुद्धा काय होणार आहे, हे आपण म्हणू शकतो की हे समद्विभुज त्रिकोण आहे. तर आपण अशा प्रकारे खुणांनीही दर्शवू शकतो. A triangle with two equal sides is called an isosceles triangle. So in this triangle, triangle ABC, side AB and side AC, these two sides are of equal length, means they are of 5 centimeter each, and therefore this triangle is called as an isosceles triangle. विषमभुज त्रिकोण, स्केलेन ट्रायंगल. तर विषम म्हणजेच समान नसणे आणि भुज म्हणजे भुजा बाजू, बाजू समान नसणे, सम नसणे म्हणजेच विषम. म्हणजेच काय, here in triangle XYZ all the three sides are of different lengths. So XZ is 4 centimeter, YZ is 7 centimeter and XY is 6 centimeter. So no two sides are equal, no three sides are equal, all the three sides are of different lengths. तर ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात, बघा कोणत्याही दोन बाजू समान नाहीयेत, म्हणजेच काय, तर तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात, अशा त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. अ ट्रायंगल विथ नो टू साइड्स इक्वल इज कॉल्ड अ स्केलेन ट्रायंगल. त्रिकोणाचे कोनांवरून कोणकोणते प्रकार पडतात ते आता बघूया. टाइप्स ऑफ ट्रायंगल्स बेस्ड ऑन अँगल्स. बाजूंवरून पडणारे प्रकार बघितले, आता आपण कोनांवरून पडणारे प्रकार बघणार आहोत. पहिला प्रकार आहे लघुकोन त्रिकोण, acute angle triangle. Now this is the triangle ABC, त्रिकोण ABC आहे. आता कोन A 60 अंश, कोन B 70 अंश आणि कोन C हा आहे 50 अंश. आपण कोनाचे प्रकार बघितलेले आहेत. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते अशा कोनाला आपण लघुकोन म्हणतो. या ठिकाणी कोन A, कोन B आणि कोन C या तिन्ही कोनांची माप 90 अंशापेक्षा लहान आहेत. So all the three angles of these triangles are less than 90 degree, means they are acute angle, right?
तर त्रिकोणाचे तीनही कोन जर लघुकोन असतील तर त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. A triangle with all three acute angles is called an acute angled triangle. So all the three angles of this triangle are acute angle, means less than 90 degree. Okay, this is acute angle triangle, लघुकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण, राइट एंगल ट्रायंगल. तर काटकोन म्हणजेच ज्या कोनाचं माप 90 अंश असतं त्या कोनाला आपण काटकोन म्हणतो. इन दिस फिगर अँगल XYZ, angle Y is of 90 degree and this is shown by this symbol, that is 90 degree. So angle Y is 90 degree. कोन Y हा 90 अंशाचा आहे. या चिन्हाने आपण अशा प्रकारे दर्शवतो. 90 अंश हे दर्शविण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. सो अँगल Y is equal to 90 degree. So one angle is right angle. So this is called an right angle triangle, or a triangle with one right angle. Angle Y is right angle. So a triangle with one right angle is right angle triangle. त्रिकोणाचा एक कोन काटकोन असणाऱ्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. विशाल कोन त्रिकोण, ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल. या आकृतीत आपल्याला त्रिकोण LMN हा दिलेला आहे आणि M चं माप किती दिसतंय बघा, 130 अंश. आता कोन M चं माप 130 अंश म्हणजेच हा कोन 90 अंशापेक्षा मोठा आहे. म्हणजेच तो कोन कोणता आहे, विशाल कोन. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त पण 180 अंशापेक्षा कमी असते त्या कोनाला आपण विशाल कोन म्हणतो. तर 130 अंश म्हणजेच 90 अंशापेक्षा जास्त आहे म्हणजे हा कोन विशाल कोन आहे. दिस इज अ ऑब्ट्यूज अँगल. कोन M, अँगल M इज an obtuse angle. म्हणजेच त्रिकोणाचा एक कोन जर विशाल कोन असेल तर त्या त्रिकोणास विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. A triangle with one obtuse angle is called an obtuse angle triangle. So in this figure, angle M is an obtuse angle. समद्विभुज काटकोन त्रिकोण, isosceles right angle triangle. Now this is a triangle XYZ. काटकोन त्रिकोण, it is a right angle triangle. Now in this figure, side XY and side YZ are of equal length, right? So two sides are equal. Therefore it is an isosceles triangle. And since angle Y is 90 degree, this is called as isosceles right angled ट्रायंगल. तर काटकोन व दोन बाजू समान असतात. एक कोन काटकोन, कोन Y हा काटकोन आहे आणि XY आणि YZ या दोन बाजू समान आहेत. अशा त्रिकोणाला समद्विभुज काटकोन त्रिकोण असे म्हणतात. विशाल कोन व दोन बाजू समान, आयसोस्केल्स ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. इन ट्रायंगल MNO, right? Angle N is obtuse angle and side MN and side NO are of equal length. बाजू MN आणि बाजू NO या समान बाजू आहेत आणि कोन N हा विशाल कोन आहे म्हणून हा झाला समद्विभुज विशाल कोन त्रिकोण. तर त्रिकोणाचे काही गुणधर्म आहेत. त्यापैकी पहिला गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. हा आहे त्रिकोण ABC. या त्रिकोणाचे 3 कोन असतात हे आपण अभ्यासलेले आहे. आता या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा त्रिकोणाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. बघा, अँगल B is equal to 85 डिग्री, मापकोन B बरोबर 85 अंश.
कोण ए चं माप आहे 55 अंश आणि कोण सी चं माप आहे 40 अंश. अँगल ए is of 55 degree, angle B is equal to 85 degree and angle C is equal to 40 degree. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच 55 डिग्री प्लस 85 डिग्री प्लस 40 डिग्री. तुम्ही ऍड करून बघा. 85 अधिक 55 बघा अधिक 40. ओके. 5 plus 5 10, 0 carry 1, 5 plus 1 6, 6 plus 8 14, 14 plus 4 18. So the sum of the measures of the three angles is equal to 180 degree. ही बेरीज किती आली? 180 अंश आलेली आहे. हा अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे. Let's see. See, this is a triangle. Let's try to measure them with the help of this protractor. Now the first angle is 34 degree. Next, keeping this protractor on angle B, so it is of 90 degree. So 90 degree and on A, protractor on A at A. So how many degree? See here it's counting from this side, right? So 10, 20, 30, 50. So 56, right? The third angle is 56 degree. Let's add them together. 34 plus 90 plus 56, which will be equal to, see here 6 plus 4 10, carry 1, 5 plus 1 6, 6 plus 9 15, 15 plus 3 18. So this will be equal to 180 degree. So we can say that the sum of the measures of the three angles of a triangle is 180 degree. त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. अगदी आपण कोन मापक घेऊन या कोन मापकाच्या सहाय्याने या तिन्ही कोनांची माप मोजलेली आहेत आणि आपण बघितलं की त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर तुम्ही अशा प्रकारे एक त्रिकोण काढून बघा. कोन मापकाच्या सहाय्याने या त्रिकोणाच्या तिन्ही मापांची बेरीज करून बघा. प्रत्येक कोणाचं माप मोजून घ्या आणि नंतर त्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज करा. ती बेरीज तुम्हाला 180 अंश येते की नाही हे पडताळून पहा. आता दुसरा गुणधर्म आपण बघणार आहोत. नाउ दिस इज अ ट्रायंगल. लेट्स टेक these two sides. Okay. Now orange is of 6 centimeter. Orange color ची जी बाजू आहे ती 6 सेंटीमीटर आहे. पर्पल कलर ची 8 सेंटीमीटर आणि ग्रीन कलर ची जी आहे ती आहे 11 सेंटीमीटर. आता या त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी आपण घेतलेली आहे. या लांबीवरून आपण एक गुणधर्म अभ्यासणार आहोत. बघा 6 सेंटीमीटर प्लस 8 सेंटीमीटर which will be equal to how much? 14 and third side is of 11 सेंटीमीटर. तिसरी बाजू किती आहे? 11 सेंटीमीटर आहे. बरोबर. आता 6 आणि 8 या दोन बाजूंची आपण बेरीज केली. If we add these two sides together, next one, so 8 plus 6 that is 14 is greater than 11. Next, let's add other two sides. So 6 centimeter plus 11 centimeter. How much it is? 6 plus 11 that is 17 and the third side is of 8 centimeter. So 6 plus 11
the sum of these two sides is greater than the third side, that is 8 centimeter. 17 is greater than 8. Now let's add 8 and 11. Okay, so 8 plus 11, how much it is? 19, and the third side is 6 centimeter. So these sum of these two sides is also greater than the third side. तर कोणत्याही दोन बाजूंची आपण बेरीज केली तर ती काय दिसते आपल्याला? तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी दिसून येत आहे. तर हा आहे त्रिकोणाचा दुसरा गुणधर्म. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. The sum of the lengths of any two sides of a triangle is always greater than the length of the third side. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. तर हे त्रिकोणाचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. तर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. बघा, AB plus BC is always greater than AC. Then BC plus AC should be greater than AB, and AB plus AC it should be greater than BC. So sum of the lengths of any two sides of a triangle is greater than the length of the third side. So you can say that A plus B must be greater than C. Then A plus C must be greater than B, and B plus C should be greater than A. So we can determine if it is possible to draw a triangle with the given measures of sides. Now here the sides with measures 12, 11 and 17 are given. We can find out whether we can draw a triangle or not. Now see here, 12 plus 11, it is greater than 17. Yes. 11 plus 17, it is greater than 12. And 12 plus 17 is also greater than 11. Therefore, we can draw a triangle with the side of measure 12, 11 and 17. Okay. Therefore, a triangle can be drawn. To draw a triangle with the given measures of sides, we can determine whether a triangle can be drawn or not. आता आकृतीत दाखविल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. ही त्याची शाळा आहे. हा अविनाश या ठिकाणी उभा आहे आपल्या घराजवळ. त्याला शाळेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. कोणत्या मार्गाने तो गेल्यास त्याला अंतर कमी पडेल? कारण सांगा. आपल्याला या गुणधर्माचा उपयोग करायचा आहे. हा अविनाश आपल्या या घराजवळ उभा आहे. त्याची शाळा तुम्हाला दिसते. हा आता आपण त्रिकोण घेऊया ABC. आता त्याच्याकडे दोन मार्ग आहेत. तो डायरेक्ट या दिशेने जाऊ शकतो, या मार्गाने जाऊ शकतो, किंवा तो AB आणि BC अशा प्रकारेही जाऊ शकतो. तो सरळ गेला आणि नंतर परत वळून शाळेमध्ये गेला. तर कोणत्या मार्गाने गेल्यास त्याला अंतर कमी पडेल? आपल्याला कारण सांगायचंय. आता बघा, हा अविनाश आपल्या घरातून निघाला आणि या मार्गाने सरळ शाळेत गेला. दुसरा मार्ग त्याने घेतला. काय केला त्याने? बघा, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. हे आपण शिकलेलो आहोत. आता ABC मध्ये AB प्लस BC हे AC पेक्षा अंतर नक्कीच जास्त असणार आहे. म्हणजेच AC हा जो मार्ग आहे हा AB आणि BC यांच्या बेरजेपेक्षा नक्कीच कमी आहे. AC is less than AB plus BC.
देअरफोर जवळचा मार्ग कुठला असेल? AC हा असेल. म्हणजेच तो AC या मार्गाने जर गेला तर त्याला अंतर कमी चालावं लागेल. आता त्रिकोणाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. बघा, बाजूंवरून आणि कोनांवरून. बाजूंवरून पडणारे प्रकार: समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण, आयसोस्केल्स ट्रायंगल आणि विषमभुज त्रिकोण, स्केलेन ट्रायंगल. आणि कोनांवरून पडणारे प्रकार: लघुकोन त्रिकोण, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल आणि विशाल कोन त्रिकोण, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. हे त्रिकोणांचे बाजूंवरून व कोनांवरून पडणारे वेगवेगळे प्रकार आहेत. आता काही आकृत्या दिल्या आहेत, त्यामध्ये कोनांची मापं दिली आहेत, त्यावरून त्रिकोणाचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. पहिल्या आकृतीमध्ये काय दिसते बघा, एका कोनाचं माप दिलंय 90 अंश. सो measure of one angle is 90 degree. Therefore, this is a right angle triangle, काटकोन त्रिकोण. Now, there is a sign, means this is a obtuse angle. So, this triangle is an obtuse angle triangle, विशाल कोन त्रिकोण. आता बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार लिहा. Write the type of triangle based on its sides. Now see here, this denoted by 1 AB, this is 2 and this is 3, means all are of different length. So this should be a scalene triangle, विषमभुज त्रिकोण. तिन्ही बाजूंसाठी आपल्याला वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केलेला आहे, म्हणजेच या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबींच्या आहेत, म्हणून हा आहे विषमभुज त्रिकोण. See here, all the three sides are equal. So this is an equilateral triangle, समभुज त्रिकोण. एकाच चिन्हाने आपल्याला दाखवलेला आहे, बरोबर, म्हणजेच हा आहे समभुज त्रिकोण. हा कोणता येईल? पुन्हा समद्विभुज त्रिकोण. आणि हा असेल तिन्ही बाजू समान. या ठिकाणी तिन्ही कोन पण समान दाखवलेले आहेत, म्हणजेच हा आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. आता त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत. या लांबींच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का नाही ते ठरवा. Lengths of 3 segments are given. Say whether the triangle with these sides can be drawn or not. Give reason for your answer. Now first one is given 9 cm, 6 cm and 16 cm. Now we have learned the property of the triangle, that is the sum of the lengths of any two sides of a triangle is always greater than the length of the third side. So let's add two sides and check whether it is greater than the third side or not. So 9 plus 16 is equal to 25. Now 25 is greater than the third side, that is 6. Okay. Here 6 is remaining. Second, let's take 6 centimeter plus 16 centimeter. At this time 9 is remaining. So 6 plus 16, that is 22. 22 is greater than 9. Okay. Third one, now at this time we are taking 9 and 6. Okay. So which one is remaining? 16. So let's add 9 plus 6, that is 15. Now 15 is less than 16. See here, 15 is less than 16. So the sum of the measures of two sides of a triangle, lengths of any two sides of a triangle should be greater than the length of the third side. But in C,
it is less than the third side. Therefore, we cannot draw a triangle with a given measurement. तर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी असावी लागते. पण या ठिकाणी बघा, तिसऱ्यामध्ये थर्ड कंडिशन मध्ये दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कमी येते आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण दिलेल्या बाजूंवरून त्रिकोण काढू शकणार नाही. म्हणून दिलेल्या बाजूंवरून त्रिकोण काढता येणार नाही. One more example, 15, 20 and 25. Let's try this. बघा, 15 अधिक 20 किती आली बेरीज? पहिली आपण घेणार आहोत. या दोन बाजूंची बेरीज किती आली? 35. ही 25 पेक्षा मोठी आहे. ओके, नेक्स्ट आता आपण घेऊया 25 आणि 20. कोणती घेतली? 20 अधिक 25 केले, किती आले? 45. हे 15 पेक्षा मोठे आहे. ओके, आता थर्ड वन 15 आणि 25 आपण घेणार आहोत आणि कोणाबरोबर कंपेअर करणार? 20 बरोबर. तर 15 अधिक 25 म्हणजे 40. ही तिसरी बाजू सुद्धा या दोन बाजूंची बेरीज या तिसऱ्या बाजूपेक्षा सुद्धा मोठी आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आलेली आहे आणि म्हणून दिलेल्या बाजूंवरून आपण त्रिकोण काढू शकतो. दिलेल्या बाजूंवरून त्रिकोण काढता येईल. तर अशा प्रकारे दिलेल्या दोन बाजूंची बेरीज करून बघायची आहे. ती बेरीज जर तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आली आणि ही जी कंडिशन आहे ही कोणत्याही दोन बाजू, अशा किती बाजू घेणार आपण? 3 वेळा आपण 3 कंडिशन्स घेणार, A, B, C. फर्स्ट 2, देन नेक्स्ट 2 अँड फर्स्ट अँड थर्ड. आणि अशा प्रकारे आपण हे कंपेअर करून बघणार तिसऱ्या बाजू बरोबर. जर तिन्ही वेळेला आपण दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी आली तर दिलेल्या बाजूंवरून त्रिकोण काढता येईल असे आपण म्हणू शकतो. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण आज त्रिकोणाचे विविध प्रकार, बाजूंवरून व कोनांवरून कसे प्रकार पडतात आणि त्रिकोणाचे दोन महत्त्वाचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत. या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला बऱ्याच ठिकाणी करावा लागतो. त्यामुळे त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याचा तुम्ही त्रिकोण काढून नक्की पडताळा काढून घ्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.